तर नमस्कार मित्रांनो, आज आलोय बघा कटपळच्या बाळमामाला आलोय बघा. आपल्या गावा शेजारीचा एक 8-10 किलोमीटर. मग दिगांचीला आलतो, जात जात म्हटलं दर्शन घेऊन जावं. बघा हे हाय देवस्थान. बायकोला आज वाढदिवसानिमित्त घेऊन आलोय बघा बाळमामाला भेटायला. अजून मूर्ती नाही आहे ना. होय, मेंढी माऊलीच आहे बघा. इथं मोठं झालंय तसं देवस्थान बरं का. जागा ही भरपूर आहे सगळं. आणि इकडं पुढं हनुमान मंदिर आहे बघा त्या साईडला. आज तिला फोन यायला लागले सगळं. होय, तर बघा इकडं सगळं जागा बिगा मस्त पैकी आहे. कसं दिसतंय पटांगण सगळं. सगळं सगळं पटांगण एकदम जोरात आहे. सगळं फ्रेश आहे. इथं दर्शन घेतलं का आदमापुरात जाऊन मामाचं दर्शन घेतल्यासारखं होतंय बघा. बघितलं सगळं दिसतंय तुम्हाला. आणि ह्या साईडला हे मंदिर आहे बघा, बाळमामा देवालय कटपळ. मोठं झालंय, हायवेलाच आहे. पंढरपूर दिगांची हायवेलाच आहे. बरीच लोक येते ती जाते ती दर्शन घेते ती मस्तपैकी. फोन आले तिला आज वाढदिवसानिमित्त. सगळं फोनच येतील बघा. सावली बिवली मस्त वातावरण आहे. तुम्ही पण येत जावा. जवळ आसपासनं कोण असेल किंवा ह्या रोडनं प्रवास करत असेल तर नक्की येत जावा. बसायला हे भारी वाटते बघा सावलीला, गार वातावरणात. पेढा तर ठेवला का नाही देवाला? तिथं ठेवला ना. ठेवला कोणाच कोणा काय बहिणीला आमच्या काय ध्यानच होईना. आमच्या बहिणीला काय ध्यानच होईना म्हणलं. अहो कशाला इसरा लागला हो. विसरायला लागला तुम्ही. हा कोण म्हणलं नाही? आता फोन कमी झाले ह्याच्यावर कळतंय भावाच किती आठवण दिसते तुम्हाला. हा? असं आहे काय? चालतंय चालतंय, घरी गेल्यावर करते मी फोन. येत आहे का? हा चालत या की. डिगी 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 कर. हरवलेलं मी हाय हरवलेलं मी हाय की शोधाय तुम्हाला. पूजाताईचा फोन आलाय बघा. चला करते बरं का घरी गेल्यावर. पुन्हा कोणाला घरी गेल्यावर करते काय माहित आता. जी फोन येईल तिला म्हणते घरी गेल्यावर करते. कोणाला नाही करायचं, भांडायचं जोरात भांडायचं. कोणाला नाही करायचं पण तुम्हाला करेल. ठेवू का? पेढी वाटून त्यांना वाटतं घेतो वाटतं की जा. फोन आला म्हणून त्या दादा तिकडे पाहिजे. ये जा वाटून. महारी वाटते मस्त. खडीत चालायला खडी बिडी सगळी अंतरले बघा या साईडला. एकदम मस्त पैकी सगळं छान वाटतंय. दर्शन घेऊन सगळं. पुन्हा गेले पेड वाटायला. पुजारी साहेब आहेत तिकडं. मस्त दर्शन बिन मस्त झालं. देऊळ बिन मस्त झालंय बघा. आज जरा गर्दी कमी आहे, नाही तर रोज फुल गर्दी असते. रोज फुल गर्दी असते. गार वाटतंय बरं का पाहुणा. पाहुण्याला म्हणलं गार वाटतंय एकदम. भारी आहे वातावरण. आता झाडं बिडं मोठी झाली भारी वाटणार बघा. अजून सगळी सोय मित्रांनो बघा. इकडं त्या साईडला पाणी आहे, कंटिन्यू पाणी आहे. झाडं बिडं नारळ लावले तर महामंडळ गाड्या सगळ्या गाड्या ही. आज गर्दी जरा थोडी कमी आहे, पण दुपारपासून गर्दी भरपूर होती ते बघा.
आमोशा दिवशी तर बोलायचंच काम नाही, जोरात असते. आजपासून एकादशी. इथंच परमेश्वरचं घर इथंच होतं ना. हा ते झालेलं होतं तिकडे शाळेत. माझं नाही, माझ्या पुढच्यावर काय एका वर्षावर 12वीला होती. हा ते बाहेर होते. इथं विकास खराच म्हणून मी आहे ना इथं. ती बारकी आहे ही विकास पुजारी आहे ते खरात आहे, पण ही पुजारी आहे इथलं बाळमामाचं इथलं ह्या देवाचं. आणि विकास खरात म्हणून जे होतं ते आमच्या एका वर्षांनी पुढं होतं ते. आम्ही 11वीला होतो आणि ती 12वीला तिथं झऱ्याला होता. लय जण होती इथली. पुन्हा ती बाळू पण होते खराच रस्त्याकडे राहायची. सगळी गँग होती कटपळची. सांगोल तालुक्यातली गँग झऱ्याला शाळेला भरपूर होती. बरं आहे बाकी सगळं. चला हे कुठले सांगून तालुक्यात येते का? मग काय 11-12 वर्ष झाली लग्नाला, बायकोला अजून कटपळगाव कुठल्या तालुक्यात येते माहित नाही. काय करायचं, नुसतं तुम्हाला सांगतो हेडीवर काढते या आणि देते टाकून. का नाही बसते मग बस जरा बसते की तू. बस आता. मला रील बनवायची होती ना. होय रील बनवायची आज. मोबाईल मध्ये चार्जिंग करून. बरं बरं माझ्यात बनवू मग. बघा त्या साईडला एक थंड पाण्याचं ठिकाण आहे बघा तिकडं. कोण पण आला ह्या रोडनं पंढरपूर दिगंची जर प्रवास असेल तर नक्की येऊन इथं दर्शन घेऊन जावा. भारी वाटतं एकदम. बायको तर काय आता दिवसभर हालत नाही का नाही. बाजरी खुरपायची. बाजरी खुरपाई राहिली आहे बघा आमची नेहमी इथंच. 5-6 राहिले तर बाजरी जोरात आली आहे. मका आता आमची छातीला लागायला लागली आहे. आम्ही उन्हाळ्यातच पेरणी केली ती. 25 मेला तुम्हाला सांगतो पेरणी केली ती. पाणी असलं वाळलीतच पाणी दिलं तर पाऊस पडलं ते. बाजरी काय ओली केली त्यांच्या पाऊस. बाजरी नाही मकाच सांगतो या. आणि बाजरी वलीवर फिरली होती. स्पीकर पिन लावलाय की तुझं. कुठं वाजतंय स्पीकर? स्पीकर तिथं वाजतंय का? होय हां 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 बरोबर आहे. त्या कोपऱ्यात आहे बघा तिथं कॅमेरा. म्हणजे येणं जाणार असते घेऊन बी जाते ती बाटल्या. फिल्टर पाणी आहे फिल्टर. सगळी सोय केली आहे बघा मित्रांनो. होय होय आमुष्याला होय नाही चांगला आहे. अहो तसंच असतंय, जवळच्या माणसाला किंमत नसते आणि लांब जातंय लांब पतून. आमची तिथे लोटड मजबाल जात नाही ती आमच्या टाइमच भेटत नाही म्हणते. लय येतील. नाही नाही आता हे भरपूर प्रसिद्ध झालं या कटपळचं जी बाळमामा देवालय आहे. पण मला माहित नव्हतं कुठला. मी म्हटलं आपल्या इथलंच आहे कटपळ. मगाच्या ट्रॉफिक पोलीस थांबले तिथनं अलीकडे सोलापूर जिल्हा सांगोला तालुका, तिथनं पलीकडे ती आटपाडी तालुका सांगली जिल्हा. 2 जिल्ह्यावर 2 किलोमीटरवर माळशेर सातारा माळी इकडं साताराची पण हात नाही ना. साताराची पण हात नाही तिकडं तर वर आहे. चल की आता काय बसायचं आहे का रीलच काढायची. कधीच काढायचे. रील काढल्याशिवाय ती तर हालत नाही. तुम्हाला माहिती आहे आता तिच्या मोबाईलचं चार्जिंग तिनं संपवून आणलंय. रात्री लाईट नाही बघू नको मोबाईल म्हणते तर 12 वाजल्यापासूनच तुम्हाला सांगतो बघत अहो बसले. नाही होय, सकाळपासून बर्थडेचा हॅपी बर्थडे म्हणते त्यांना. थँक्यू. सगळ्या स्टोऱ्या मेन्शन करते ती. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे बाय बाय.